असं त्यांना वाटायला नको की मी फक्त एकदा येऊन गेलो आणि नंतर भेटले नाही. तो गैरसमज नको म्हणून पुन्हा भेटायला. असाही आरोप होतो की विरोधकांवर विशेष प्रेम असतं तुमचं स्वकीयांपेक्षा. काय असाच काही संदेश पुन्हा एकदा आपल्या शिर्डीमध्ये विरोधक कोणीच नाही. नगरपालिका जागा निश्चित करून देणार आहे. कारण मी परत म्हटलो, मी इतर परत कोणीतरी म्हणतंय की हे कसं काय निर्णय घेतात. मी कुठलाही निर्णय घेत नाही. आता मी इथं आलो, हे सगळी एवढी गर्दी झाली, मी कोणालाच निरोप दिलेला नाही. डॉक्टर सुजय विखे पाटील आज शिर्डीत विविध ठिकाणी भेटी देत असून सकाळी श्री साई सचरित्र पारायण सोहळ्यात शुभेच्छा व त्यानंतर कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात सुरू असलेल्या विकास कामांचा आढावा डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी घेतला. या दरम्यान सर्वसामान्य नागरिकांच्या विनंतीला मान देऊन शिर्डी नगर परिषदचे कर्मचारी संग्राम राजपूत यांच्या घरी चहापान घेतला. तर यानंतर डॉक्टर सुजय विखे पाटील जात असलेल्या रस्त्यातच शिर्डी नगर परिषद निवडणुकीत विरोधी पॅनलमध्ये नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून उभ्या असलेल्या डॉक्टर कल्याणीताई आर्णे यांच्या निवासस्थानी अचानक सदिच्छा भेट दिल्याने पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले. डॉक्टर कल्याणीताई आर्णे यांच्या निवासस्थानी चहापान झाल्यानंतर आर्णे परिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला व डॉक्टर सुजय विखे पाटील यांना जेवणाचा आग्रह केला असता त्यांनी नम्रपणे नकार दिला. मात्र आर्णे परिवारातील सदस्यांनी दारात ताट घेऊन उभे राहत अखेर एक घास खाऊ घालूनच दादांना पाठविले. याबाबत विचारणा केली असता डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी ही सदिच्छा भेट असल्याचे सांगितले. काही लोक दादा, नोंदणीपासून घेत नाही. आधी आमरस आणि आता चहा कॉफी आणि एक घास जेवण शेवट जातात. काय नेमकं पुन्हा एकदा भेटीचं काय नियोजन होतं? नाही, पुन्हा भेटीचं नियोजनच नव्हतं. मी इथं कुंभमेळ्याचे चाललेले असलेल्या कामांची पाहणी करायला आलो. पाहणी करत असताना डॉक्टरांच्या घरी असल्याने असं त्यांना वाटायला नको की मी फक्त एकदा येऊन गेलो आणि नंतर भेटले नाही. तो गैरसमज नको म्हणून पुन्हा भेटायला. याचाच अर्थ असा की एकदा एखादा व्यक्ती संघटनेबरोबर जुळाला तर तो शेवटपर्यंत जुळत राहावं, हे संघटनेच्या प्रमुखाचं काम आहे. ते काम मी पार पाडतो. असाही आरोप होतो की विरोधकांवर विशेष प्रेम असतं तुमचं स्वकीयांपेक्षा. काय असाच काही संदेश पुन्हा एकदा आपल्या शिर्डीमध्ये विरोधक कोणीच नाही. जे काही विरोध आहे तो स्थानिक लोकांच्या कार्यपद्धतीमुळे निर्माण झालेला विरोध आहे. मूळ विखे पाटील परिवाराला किंबहुना आमदार राधाकृष्ण विखे पाटील परिवाराला व्यक्ती म्हणून आम्हाला कोणीही आमचा द्वेष करत नाही. आम्ही संपर्कात कुठेतरी कमी राहिल्या कारणाने काही ठराविक आमच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाचे कामं होत नसल्याने ती नाराजी हा विरोध असतो. त्यामुळे कोणीही विरोधक नाही. मी आत्ता पण मगाशी त्या पार्किंग लॉटमध्ये जिथं ज्या वस्त्या होत्या राजपूत आणि त्यांच्या तिथं पण चहा घेतला. तर असं कोणी विरोधक माझा नाही. मी विरोधक कोणालाच ग्राह्य मानत नाही. बाबांच्या नगरीमध्ये सगळेजण इथं आपलं उपजीविका चालवण्यासाठी आलेत. जोपर्यंत आम्ही लोकप्रतिनिधी आहोत तोपर्यंत हा पूर्ण माझा परिवार आहे. या परिवाराचा प्रत्येक घटक हा माझा. या धोरणात मी काम करणार. गेल्या अनेक दिवसापासून या आठवड्यामध्ये आपण त्यांना जागा निश्चित करून देणार आहोत. म्हणजे मी नाही, नगरपालिका जागा निश्चित करून देणार आहे. कारण मी परत म्हटलो, मी इतर परत कोणीतरी म्हणतंय की हे कसं काय निर्णय घेतात. मी कुठलाही निर्णय घेत नाही. आता मी इथं आलो, हे सगळी एवढी गर्दी झाली, मी कोणालाच निरोप दिलेला नाही. तर माझ्याजवळ प्रेमाने आलेल्या लोकांना न्याय देणं हे माझं काम आहे. तर तसाच न्याय नगरपालिकेच्या वतीने यांना मिळावा हा माझा प्रयत्न राहील. नगरपालिका निर्णय घेईल आणि आठवड्याभरात निर्णय घ्यायला त्यांना आपण बंधनकारक करू.